एका शहरामध्ये एक मोठं 6 मजली नवऱ्यांचं शोरूम बांधलेलं असतं. बायका आवर्जून त्या शोरूमला भेट देत असतात. शोरूममध्ये आत एंट्री केली की फी भरल्यानंतर त्यांना एकच फक्त अट सांगितली जायची की प्रत्येक मजल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नवरे मिळतील. फक्त अट एकच, एकदा वरच्या मजल्यावर गेलं की परत खालच्या मजल्यावर येऊ शकत नाही. एक बाई घाईघाईने तिथे येते, पहिल्या मजल्यावर जाते, तिथे पाटी लावलेली असते. इथल्या नवऱ्यांना सर्वात छान नोकरी आहे. ती म्हणते चला वरच्या मजल्यावर जाऊ. दुसऱ्या मजल्यावर जाते, तिथे लिहिलेलं असतं इथल्या पुरुषांना छान नोकरी आहे आणि ते दिसायला पण देखणे आहेत. ती म्हणते तिसऱ्या मजल्यावर अजून छान असेल. तिसऱ्या मजल्यावर जातं, तिथे पाटी असते इथले पुरुष ह्यांना चांगली नोकरी आहे, ते देखणे आहेत आणि ते चांगल्या प्रकारे घरकामही करू शकतात. ते अजून खुश होऊन चौथ्या मजल्यावर जाते, तिथे पाटी असते इथले पुरुष हे देखणे आहेत, त्यांना चांगली नोकरी आहे, ते घरकामही चांगलं करतात आणि मुलांची अतिशय चांगली काळजी घेतात. ती अजून खुश होऊन 5व्या मजल्यावर जाते, तिथे पाटी असते इथले पुरुष हे देखणे आहेत, त्यांना चांगली नोकरी आहे, ते घरकामही अतिशय चांगलं करतात, मुलांची काळजीही घेतात आणि बायकोबरोबर अतिशय रोमॅन्टिकपणे वागतात. हे ऐकल्यावर तिची उत्सुकता अतिशय ताणली जाते. ती म्हणते आता 6व्या मजल्यावर ह्याच्यापेक्षा काहीतरी भारी बघायला मिळेल, म्हणून ती 6व्या मजल्यावर जाते. तिथे फक्त एकच पाटी असते, इथे कुठल्याच प्रकारचे नवरे नाहीत आणि तुमचा व्हिजिटर नंबर 33,75,473 आहे आणि बाहेर जायचा रस्ता, कारण बायकांचं समाधान कशानेच होऊ शकत नाही. थांबा मित्रांनो, किस्सा इथेच संपत नाही. तो व्यापारी काही दिवसांनी समोर बायकांचं किंवा पत्नींचं पण एक शोरूम काढतो. तेही 6 मजली शोरूम काढतो आणि पहिल्या मजल्यावर लिहितो की इथल्या बायका या शांत आणि नवऱ्याचं ऐकणाऱ्या आहेत. जे पुरुष आतमध्ये येतात ते पहिल्या मजल्याच्या वरती कोणीच जात नाही, सगळी गर्दी पहिल्याच मजल्यावर होते, कारण शांत आणि नवऱ्याचं ऐकणारी बायको मिळाल्यानंतर पुरुषांसाठी तो स्वर्गच असतो. सर्व विवाहित जोडप्यांना समर्पित. काय मित्रांनो, आवडला का किस्सा? आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो, आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. असाच मजेदार किस्सा घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.